कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। पारंपरिक वाद्य ढोलच्या गजरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची भव्य दिव्य मिरवणूक संपन्न। मुरुम तारीख 8 येथील जय मल्हार ग्रुपच्या वतीने दिनांक 31 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धनगर गल्लीतील समाज मंदिरात पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती। दिनांक 7 वार शुक्रवार रोजी मुरुम शहरातून भव्य दिव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता संपन्न झाली। प्रारंभी मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे, मंडळाचे पदाधिकारी आदींच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन संपन्न झाले। मुरुम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक मार्गे हनुमान चौकापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती। हनुमान चौकात श्री हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालून मिरवणुकीचे सांगता संपन्न झाले। धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य ढोलवरील विविध आकर्षक खेळाचे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण केंद्रबिंदू ठरले। ढोल वाजवत नृत्य सादर करीत काठीला बांधलेली दोरी आणि ढोलच्या नृत्याने त्याला केलेली गुंफण या खेळाने नागरिकांची मने जिंकली। डीजेच्या तालावर तरुण तरुणी वर्गासह महिलांनी ठेका धरला होता। लहान चिमुकल्यांनी मिरवणुकीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपला नृत्याचा ठेका कायम धरला होता। भंडाऱ्याची उधळण करत होळकर यांच्या जयघोषात मुरुम नगरीतून भव्य दिव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाचे सांगता संपन्न झाले। या दरम्यान धनगर समाजातील 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सहपोनी इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अध्यक्ष हनुमंत सोनटक्के, उपाध्यक्ष आकाश गाडेकर, सचिव खंडू बन्ने, लक्ष्मण बन्ने, विजयकुमार घोडके, दिगंबर सोनटक्के, सिद्धराम सोनटक्के, संजय घोडके, रतन बन्ने, हिरगू सोनटक्के, रामदास बन्ने, माळुषा बन्ने, गंगाधर दुधबाते, दीपक सोनटक्के, महादेव बन्ने, महिला भगिनीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने व मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले। मिरवणूक शांततेत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले।
धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.